त्या बाजूला दुसरी जमीन आहे जी बिनकामाची, ती लागत नाही, पण त्यांना ती जमीन पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा इथं मी बसलोय, शितली खुर्ची मी इथे ठेवली तर काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. मग तुम्ही ते करायला का तयार होत नाही? MIDC करून घ्या, सगळं करून घ्या, पण हीच जमीन का? हा, त्याच्या बाजूला कुठली जमीन नसेल तर ओके, ती तुम्ही म्हणला पाहिजे, प्रेशर केलं पाहिजे, पण बाजूला तुमच्याकडे यापेक्षा डबल जमीन अवेलेबल आहे. मग ही जमिनीचं असं ऐकायला मिळतं की ही जी जमीन त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी बरेच पैसे गुंतवले आणि त्याचा रेट आता त्यांनी समजा त्यावेळेस मला वाटते 5 लाख रुपये एकरनं जमीन त्यावेळी केल्या गेल्या, तर आता त्याचा सरकारी रेट 25 लाख मिळतो असं म्हटलं जातं. ते सरकारी अधिकारी सांगतात. म्हणजे एका जमिनी ते 5 लाखाची 25 लाख जागा होतात, म्हणून त्या जमिनी त्यांना तिथे MIDC आणायची असं लोकांचं मत आहे. आणि तसं असू पण शकतं. म्हणजे थोडक्यात MIDC व्हायला पाहिजे, परंतु इथंच का? आणि बाजूला आपल्याला पर्यायी जागा असताना, पर्यायी जागा नसेल तर तुम्ही पुढे, तर तो एक